पंढरपुरात श्री विठ्ठल मंदिर परिसरापासून अगदी 1 किलोमीटर अंतरावरती आम्ही घेऊन आलो आहोत सागर डेव्हलपर्स निर्मित श्री दत्तनगरी रहिवासी येलो झोन ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प। साईटचा पत्ता सांगोला रस्ता शनेश्वर मंदिराच्या समोर, गुरुदेव नगर नजीक, सांगोला रस्त्यापासून अगदी 200 मीटर अंतरावर। श्री दत्तनगरी मध्ये आपणास उपलब्ध आहेत 50 फुटी डीपी रोड लगत 20 फूट अंतर्गत रोड, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं, स्ट्रीट लाईटची सोय, नगरपालिकेचं पाणी कनेक्शन, सिमेंट कंपाऊंड युक्त क्षेत्र, बसण्यासाठी बेंचेस, सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेल्या श्री दत्तनगरी या आमच्या प्रकल्पामध्ये आपल्या हक्काच्या घरासाठी प्लॉट बुकिंग करण्यासाठी आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। राज्यातील गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण सध्या 50% आसपास आहे। ते 95% नेण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे। यासाठी गेल्या 4 ते 5 वर्षातील प्रकरणांचे AI माध्यमातून विश्लेषण करण्याचे काम गुन्हे अन्वेषण विभागाला सोपवण्यात आले आहे। विशेषतः सत्र न्यायालयामधील निकालांमध्ये सुधारणा करण्यासाठी विशेष रणनीती आखली जात असल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले। 244 पोलिसांनी दिले बलिदान। गडचिरोलीत माओवाद्यांचा बिमोड करताना आमच्या 244 पोलिसांनी बलिदान दिले आहे। त्यांच्या शौर्याची दखल घेत ज्या जवानांनी C60 दलात किंवा 3 वर्ष सेवा बजावली आहे त्या सर्वांना C60 पदक देऊन सन्मानित करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले। पोलीस महासंचालक या संदर्भातील सविस्तर रणनीती लवकरच सादर करणार आहेत, असे फडणवीस म्हणाले। मुंबईतील पोलीस महासंचालक कार्यालयात सोमवारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची अर्धवार्षिक परिषद पार पडली। या परिषदेला संबोधित केल्यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाचा कृती आराखडा मांडला। केंद्र सरकारने राज्याच्या तांत्रिक प्रगतीसाठी दिलेल्या 106 मुद्द्यांच्या पालनात महाराष्ट्र अग्रस्थानी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले। पण आपण पुराव्याच्या व्यवस्थापनासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करणार आहोत, त्यामुळे डिजिटल पुराव्यांची सुरक्षितता वाढेल आणि यात कोणताही बदल करणे कोणालाही शक्य होणार नाही। ही यंत्रणा येत्या 6 महिन्यात सर्व पोलीस ठाण्यांमध्ये कार्यान्वित करण्याच्या सूचना पोलीस महासंचालकांना देण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले। आमचा प्रयत्न असा आहे की आपल्याकडे तंत्रज्ञान फार मोठ्या प्रमाणात आहे। विशेषतः आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून आपण मोठ्या प्रमाणात काही टूल्स तयार केले आहेत की ज्याच्यामुळे एखाद्या गुन्ह्यामध्ये FIR पासनं तर चार्जशीट पर्यंत अनेक गोष्टींमध्ये आपण त्याचा उपयोग करू शकतो। आणि म्हणून मी एक टास्क आज पोलीस महासंचालक महोदयांना दिली आहे की पुढच्या 6 महिन्यात ही सगळी प्रोसेस डिजिटाइज झाली पाहिजे, ज्यामध्ये एव्हिडन्स मॅनेजमेंट सिस्टीम ही ब्लॉकचेनमध्ये नेता आली पाहिजे आणि FIR पासनं चार्जशीटपर्यंत ट्रायलपर्यंत सगळ्या गोष्टी या डिजिटाइज झाल्या पाहिजे। कारण ती कॅपेबिलिटी आता ती फक्त सर्वदूर सर्व पोलीस स्टेशनमध्ये एस्टॅब्लिश करण्याची आवश्यकता आहे। तर त्याही दृष्टीने आपला प्रयत्न असणार आहे।